आज वांद्र्यातली केंद्राच्या अखत्यारीतली रेल्वेची जमीन अतिक्रमणांमधून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारची जेवढी मदत लाभली आहे ना, तेवढीच मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागांची देखील मदत आवश्यक होती. एक दो नाही तो तीन शक्ती केंद्र एकत्र आली, ट्रिपल इंजिन सरकार कामाला लागलं, तेव्हा गरीब नगरवर हातोडा पडला. हे लक्षात घ्या. केंद्रात मोदी सरकार आहे, पण बंगालमध्ये शुवेंदू दादा बसला तेव्हाच कोलकात्याचा रेड रोड सिलेंडर मुक्त श्वास घेऊ लागला. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बंगालमधून तर पिटाळलं जातच आहे. आता नव्यानं ही जमात भारतात शिरणार नाही हे बघणं महत्त्वाचं आहे. हिंदुस्थानच्या प्रगतीला बाधा बनणारे हे पॅरासाइट्स म्हणजे ही परजीवी बांडगुळं, परप्रांतीय घुसखोर जेव्हा मुंबईसारख्या एकेका शहरावर फेकली जातील ना, तेव्हाच मुंबई हे जगातलं नंबर 1चं शहर बनू शकेल. अलीकडेच मुंबई महानगरपालिकेतल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या नवनियुक्त प्रशासनाचे 100 दिवस पूर्ण झाले. सोबतच काल 26 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला 12 वर्ष पूर्ण झाली. एका बाजूला केंद्रातल्या सरकारच्या कारकिर्दीची तपपूर्ती झाली आणि इकडे मुंबईसारख्या शहरात भाजपचं प्रशासन 100 दिवस पूर्ण करतंय. या पार्श्वभूमीवर मला पश्चिम बंगालमध्ये जो सत्ता बदल झालाय त्याचं महत्त्व अधिक वाटतंय. आता गेल्याच आठवड्यात मुंबईतल्या वांद्र्यातल्या रेल्वेच्या जमिनीवरची अतिक्रमित अशी सगळ्यात मोठी झोपडपट्टी गरीबनगर तोडली गेली. वर्षानुवर्ष एक एक करत आलेले या झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक कोण होते तर यूपी बिहारमधले मुसलमान, त्यात वरतान म्हणजे बंगालच्या 26 परगणा, मालदा अशा जिल्ह्यांमधून भारतभर पसरणारे बांगलादेशी, रोहिंग्या हे सुद्धा इथं सापडले. पण कोणीही अधिकृतरित्या काहीच बोलत नाहीये, आकडा सांगत नाहीये, किती इथून हाकलले, हुसकवले, कोण सापडलं. मी हे का सांगतोय तर बंगालच्या निवडणुकीच्या वेळेस असंख्य राष्ट्रभक्त किंवा सोशल मीडियावरचे ते कीबोर्ड बडवे ज्यांना म्हणतो आपण, ते सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स, राजकीय विश्लेषक हे ममता बानूचा पराभव होणार हे सातत्यानं सांगत होते. आणि ते सांगत असताना दुसऱ्या बाजूचे जे लोक होते ते मात्र त्यांना विरोध करताना ममताची आजवरची विकास कामं दाखवत होते. देखो हमार दीदीने क्या किया आणि ममता जितेगा, ते ममता जिंकणार हे छातीटोकपणे सांगत होते. ज्यांना ममता जिंकायला हवी होती त्यांच्याकडे काहीच असं ठोस नव्हतं सांगायला की परत हीच बाई का हवी. केंद्रातल्या योजना त्याच्याकडे बोट दाखवायचं, केंद्राने केलेली कामं त्याच्याकडे बोट दाखवायचं. तुम्ही काय केलं? पण ममता बानूच्या कब्जातून बंगाल मुक्त करणं किती आवश्यक होतं हे ज्यांना माहिती होतं त्यांचा अजेंडा हा देशहिताचा अजेंडा होता. त्या लोकांचा अजेंडा काय होता तो त्यांना माहिती. पश्चिम बंगालचा बांगला बनवणं आणि नंतर त्याच्यापुढे देश लावून दुसरा बांगलादेश बनवणं हे तेवढं अवघड नव्हतं ममता बानूला. देशाच्या सीमावर्ती राज्यांची कवाडं कडेकोट बंद करणं हा मोदी, शाह आणि डोभाल यांचा एक कलमी कार्यक्रम सुरू होता. तो याचसाठी की मुंबईसारख्या शहराच्या अंतरंगात जे पोटेन्शियल दडलंय, जी मुंबईची क्षमता आहे आर्थिक स्रोत निर्माण करण्याची, एक आर्थिक शक्ती किंवा औद्योगिक क्रांती आणण्याची, आणि त्यातूनच ते एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनू शकत होतं. अनेक लोकांनी मुंबईला शांघाय बनवू असे नारे दिले होते. 1980 पासून मी ऐकतोय, 84-85 पासून. पण शांघाय राहिलं दूर, मुंबईला दुसरा ढाका बनवलं यांनी. कारण सगळे 1%, 2%, 20% सगळे बंगाली आले इकडे. आता हे कोण होते? आता बंगालमधलं सरकार ममता बानू चालवत होती तेव्हा तिच्या इशाऱ्यावर चालणारे तिकडचे पोलीस संघाच्या, भाजपच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार करायचे, त्यांना उचलून आणायचे. त्यांना टीएमसीचे गुंड जीवघेणी मारहाण करायचे, जाळून टाकायचे, फुकून टाकायचे. पण पोलीस त्याकडे दुर्लक्षच करायचे. साधी तक्रार लिहून घ्यायची नाही, एनसी लिहून घ्यायची नाही. रस्त्यावर ममताची ती रझाकार फौज जी होती ती जोर जुलूम करत हिंडत असायची. आता मी तुम्हाला एक चित्रफित दाखवतो. फारच बोलकी चित्रफित आहे ती. गेल्या वर्षीच्या बकरा ईदला हाच रस्ता, रेड रोड ज्याला म्हणतात, कोलकात्याचा रेड रोड, अख्खा या लांड्यांनी व्यापून टाकला होता. आता ईद आहे, ईद आहे, ठीक आहे, ईद आहे, तुमच्या घरात करा ना ईद.
आणि ईद आहे म्हणून यांची गॅस सिलेंडर्स वर त्या रोडवर आलेली दिसत होते आपल्याला. रस्ता जॅम, वाहतूक बोंबलली, शाळेच्या बसेस, रुग्णवाहिका, सगळ्यांना आपला रूट बदलून जावं लागायचं. पण आज बंगालमधली सत्ता TMCच्या हातून गेली. ममताच्या जागी शुवेंदू अधिकारी आलेत आणि आजही ईद आहे, पण फरक दिसतोय का बघा. কোনখানটা আছে? दिसला ना, याच रस्त्यावर उतरून नमाज पढण्याची हिंमत होते का कोणाची? रस्ता तोच आहे. बंगाल आता साफ स्वच्छ होतोय. बांगलादेशी रोहिंगे निवडणुकीचा निकाल लागला त्याच दिवशी बोरिया बिस्तारा बांधून पळायला लागले होते. आपण ती दृश्य पाहिली असतीलच. अजूनही रात्री अपरात्री बॉर्डर क्रॉस करून हे लोक परत चाललेत जिथून आले होते तिकडे. आता मुंबई, पुणे, ठाणेसारख्या शहरात घुसलेले किंवा दिल्ली, नोएडा, UP बॉर्डरवरच्या ज्या विकसित शहरात घुसलेले जे बांगलादेशी रोहिंगे हे आलेच मुळी पश्चिम बंगालच्या मार्गाने. आता त्यांना इथून हुसकावलं तर ते पुन्हा बंगालमध्ये जाऊन ममता बानू की शरण में जाणार नाहीत. कारण आता ममताचं तिकडचं हुक्का पाणी बंद झालंय. ती ह्यांना आता काय पाणी देणार? तेव्हा यांना म्हणजे भारतभर लपलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना शोधून काढून हाकलण्याची मोहीम तीव्र व्हायला हवी आहे. हाच मौका आहे. तर वांद्र्याच्या गरीबनगर सारख्या अनेक वसाहती या मुंबईत आहेत. तिथे वांद्र्यातच भारतनगर आहे. कुर्ला, गोवंडी, बैल बाजार, जोगेश्वरी, मालवणी अशा मिनी पाकिस्तानात हेच लोक भरलेले आहेत, दुसरे कोणी नाहीत. यांच्यावर हातोडा पडायला हवा. राज्यातलं सरकार हे केंद्रातल्या सरकारच्या विचारांचं नसेल तर हे अशक्यच आहे आणि हे आजवर बंगालच्या बाबतीत आपण अनुभवलेलं आहे. केंद्र आणि राज्य सरकार तर एकाच विचारधारेचं आहे, पण महानगरपालिका पुन्हा लांड्यांचं तुष्टीकरण करणाऱ्या मामू लोकांच्या ताब्यात असतील तर तिकडेही कुठल्याच कारवाया होणं कठीण असतं आणि कठीण होतं आजवर. पण बंगालमध्ये भाजपचं सरकार आलं आणि बदल दिसायला लागलाय. तो देशातल्या महत्त्वाच्या शहरांच्या विकासावर दूरगामी परिणाम करणारा आहे, हे लक्षात घ्या. आज वांद्र्यातली केंद्राच्या अखत्यारीतली रेल्वेची जमीन अतिक्रमणांमधून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारची जेवढी मदत लाभली आहे ना, तेवढीच मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागांची देखील मदत आवश्यक होती. 1-2 नाही तो 3-3 शक्ती केंद्र एकत्र आली, ट्रिपल इंजिन सरकार कामाला लागलं, तेव्हा गरीबनगरवर हातोडा पडला, हे लक्षात घ्या. केंद्रात मोदी सरकार आहे, पण बंगालमध्ये शुवेंदू दादा बसला तेव्हाच कोलकात्याचा रेड रोड सिलेंडर मुक्त श्वास घेऊ लागला, नाही का? बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बंगालमधून तर पिटाळलं जातच आहे. आता नव्यानं ही जमात भारतात शिरणार नाही हे बघणं महत्त्वाचं आहे. हिंदुस्थानच्या प्रगतीला बाधा बनणारे हे पॅरासाइट्स म्हणजे ही परजीवी बांडगुळं, परप्रांतीय घुसखोर जेव्हा मुंबईसारख्या एकेका शहराबाहेर फेकली जातील ना, तेव्हाच मुंबई हे जगातलं नंबर 1चं शहर बनू शकेल. कारण मुंबईत ती क्षमता आहे. या मुंबईला मुंबा आईचा, मुंबा देवीचा आशीर्वाद आहे या 7 बेटांना. फक्त सरकार बदलण्याचा अवकाश होता, सरकारच्या इच्छाशक्तीचा अवकाश होता. सिंगल डबल नाही तर ट्रिपल इंजिन जोडलं जाण्याचा अवकाश होता. हे ट्रिपल इंजिन कामाला लागलं आणि आपण पाहिलं बंगालच्या रस्त्यावरची ऐतिहासिक नमाजी गर्दी पळाली. रस्ते मोकळे झाले. करदाता नागरिक मोकळा श्वास घेऊ लागलेत. आता वाहतूक सुरळीत झाली आहे. मुंबईत सरकारच्या जमिनी मोकळ्या झाल्या. आता त्यावर वाढीव रेल्वे मार्ग होतील. करदात्याच्या रोजच्या रोजमर्रा की जिंदगी का जो प्रवास आहे तो वेगवान होईल. या देशाला पोचणारा करदाता नागरिकच खरा या देशाचा मालक आहे, बाहेरून आलेले बांगलादेशी, रोहिंग्या वगैरे नाही. तर हे ठासून सांगायला देखील अनेकांच्या आधी फाटत होते. आता वेळ बदलली आहे, परिस्थिती बदलली आहे, त्यामुळे कोणाच्या बापाची भीती आहे आपल्याला हे बोलायची. मित्रांनो, एकंदरच हे जे काय घडतंय, हे जे काय बदल आहेत, सिंगल डबल ट्रिपल इंजिन किती महत्त्वाचं होतं, किती गरजेचं होतं, याची काही उत्तम उदाहरणं आपल्याला या मुंबई महानगरपालिकेतल्या सुशासनाच्या 100 दिवसात आपल्याला दिसले. पंतप्रधानांच्या एकंदर कारकिर्दीची तपपूर्ती झाली आहे. त्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत जे जे काही घडलं तिथेही आपल्याला दिसलंय. आता यावर अनेकांची दुमतं असू शकतील, वेगळं मत असू शकेल, तेही मला ऐकायचे. कमेंट्स करून जरूर व्यक्त व्हा. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9.
धन्यवाद. नमस्कार.